निमित्त शेतकऱ्यासाठी सरकारकडून आता सगळ्यात मोठी गिफ्ट। 2च दिवसामध्ये आपला गणेश उत्सव येत आहे। 2च दिवसामध्ये गणपती बसणार आहेत आणि गणेश उत्सवाच्या गणेश स्थापनेच्या दिवशी शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी न्यूज आता समोर आलेली आहे। म्हणजे नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 2च दिवसामध्ये जमा होणार असल्याची माहिती आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच दिलेली आहे। पाहायला गेलं तर दुपारी 1 वाजता मुंबईतून 2000 रुपये 2च दिवसामध्ये सरकारच्या माध्यमातून आता सोडले जाणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती सरकारकडून आता आलेली आहे। तुम्ही पाहू देखील शकता, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता शेतकऱ्यासाठी आलेला आहे। आता शेतकऱ्याचा गणपती सण आता मोठा होणार, म्हणजे सगळ्यात गोड होणार। शेतकऱ्यांना नमोचे 2000 रुपये मिळण्यासाठी आता मार्ग मोकळा झालेला आहे। त्या 10 जिल्ह्यामध्ये वाटपाचे आदेश देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू देखील शकता, नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मिळवण्यासाठी मार्ग आता या ठिकाणी मोकळा झालेला आहे। अखेर शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। पाहायला गेलं तर 2च दिवसामध्ये आपले गणपती बसणार आहेत। त्या ठिकाणी आपला गणपतीचा सण असल्यामुळे गणपतीचा सण गोड व्हावा, त्यामुळे सरकारने 2000 रुपये नमोचे देणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। गेल्या 1 महिन्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये कधी मिळणार याची आतुरतेने शेतकरी वाट बघत होते। अखेर याचा मार्ग आता मोकळा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी आता नमोचे 6 हप्ते बँकेच्या खात्यावरती घेतलेले आहेत, त्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता यायला आता अखेर मार्ग मोकळा झालेला आहे। सर्वात पहिल्यांदा ज्या शेतकऱ्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे, अशा शेतकऱ्यांना हा लाभ त्यांच्या जिल्ह्यामध्ये वितरण करणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांच्यामध्ये बैठक पार पडल्यानंतर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। आणि नवीन अपडेट असे आले की कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी आले, ती म्हणजे नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला सोबत मिळणार होता। परंतु शेतकऱ्यांना गणपतीचा सण गोड व्हावा, त्या निमित्ताने त्यांच्या खात्यावरती आता पैसे सोडायचे बाकी ठेवले होते, अशी माहिती देखील आता कृषी विभागाकडून आता सांगण्यात आलेलं आहे। पाहायला गेलं तर 2च दिवसामध्ये आपला गणपती बसणार आहेत आणि पाहायला गेलं तर 2 दिवसामध्ये जे आपले नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे आहेत ते आपल्या खात्यावरती सोडणार आहेत, अशी माहिती देखील आता महाराष्ट्र सरकारकडून आता सांगण्यात आलेलं आहे। या सणाच्या मुहूर्तावर शेतकऱ्याचे तोंड गोड करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी आता सोडले जाणार आहेत। यामध्ये ज्या शेतकऱ्याच्या बँकेचे खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, त्या शेतकऱ्यांना सर्वात पहिल्यांदा आता बैलपोळ्याच्या सणानिमित्त हे पैसे पाठवण्यात येणार असल्याची सरकारकडून माहिती आता जवळपास फिक्स करण्यात आलेलं आहे। आणि 50 लाख शेतकऱ्याच्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं आहे, ज्यांना आता एसबीआय देखील म्हणतो। या बँकेच्या खात्यावरती ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी खातं खोलले, त्यामुळे सर्वात पहिल्यांदा आता ही मोठी बँक असल्यानं त्या बँकेमध्ये हे पैसे जशा प्रकारे तुम्हाला पीएम किसान योजनेचे पैसे आले, तशा प्रकारे पैसे नमोचे सोडण्यासाठी या ठिकाणी आदेश या ठिकाणी देण्यात आले। फक्त यासाठी 10 जिल्ह्याची निवड करण्यात आली। त्याचं कारण म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता डीबीटच्या माध्यमातून तुम्हाला 10 जिल्ह्यामध्ये सोडण्यात येतोय। आता बघा, या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी पैसे येऊन देखील डीबीटच्या माध्यमामध्ये पैसे सोडण्यात आलेले आता 24 तासातून फक्त 35 लाख शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जात असतात। त्यामुळे फक्त या 10 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात, ज्यांचा पाहायला गेलं तर गणपती उत्सव जोरदार होण्याची शक्यता आहे, या ठिकाणी वर्तवण्यात देखील आलेले आहेत। त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या 2000 रुपयाची आतुरतेने जे शेतकरी वाट बघतात, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। बघा, दुसरी बँक यामध्ये सांगण्यात आले, ती म्हणजे महाराष्ट्र बँक। आता महाराष्ट्र बँकेत ज्या शेतकऱ्याचं खातं आहे, जर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढून ठेवला असेल आणि बँकेचा खाते क्रमांक आधार कार्डला जोडलेला असेल, तर अशा शेतकऱ्याच्या खात्यावरती आता 10 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे वितरण या ठिकाणी आता शेतकरी मित्रांनो करण्यात येत आहे। बघा, दुपारी पाहायला गेलं तर 2 दिवसानंतर दुपारी 1 वाजता, म्हणजे तुमची गणेश स्थापना झाल्यानंतर दुपारी 1 वाजता रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या कधीही बँकेच्या खात्यावरती या 10 जिल्ह्यामध्ये रात्री 20,000 रुपये, म्हणजे रुपये 20,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी येणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती समोर आलेली आहे। आणि नमोचे 2000 रुपये देखील आलेले आहेत।
आणि त्याच्यासोबत तुम्हाला पीक विमा देखील त्या दिवशी येऊ शकतो, अशी माहिती देखील सरकारकडून आता सांगण्यात आलेली आहे. पहिली बँक सांगण्यात आली ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. त्यानंतर दुसरी बँक सांगण्यात आली ती म्हणजे महाराष्ट्र बँक. ज्या शेतकऱ्यांनी आता महाराष्ट्र बँकेत खातं खोललंय, आधार कार्डला बँकेचं खातं त्यांनी जोडलेलं आहे, अशा शेतकऱ्यांना हा लाभ या ठिकाणी दिला जाणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. त्यानंतरची बँक सांगण्यात आली ते म्हणजे पोस्ट ऑफिस बँक. ज्या शेतकऱ्यांचं खातं पोस्टात आहे त्यांना देखील लवकरच पैसे मिळणार आहेत. त्यानंतर बँक ऑफ इंडिया. या खूप साऱ्या शेतकऱ्यांना या बँकेत देखील खातं खोललेला पाहायला मिळते. त्यामुळे तुमचं खातं पण या बँकेमध्ये असेल, नमो शेतकरी योजनेचा अर्ज भरताना तुम्ही या बँक ऑफ इंडियाचा खात्याचा झेरॉक्स तुम्ही त्याच्यासोबत जोडलेला असेल तर शेतकरीचा 7वा हप्ता सोडण्यासाठी या ठिकाणी आता अखेर मुहूर्त लागलेला आहे. शेतकऱ्यांना गेल्या 1 महिन्यापासून आज नमोचे पैसे येतील, उद्या नमोचे पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या देखील पसरत होत्या. अखेर नमो शेतकरी योजनेला त्या ठिकाणी आता मुहूर्त लागलाय. परंतु अखेर नमो शेतकरी योजनेला पाहायला गेले तर गणपती सण असल्यामुळं शेतकऱ्याचं तोंड गोड करण्यासाठी नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये सोडण्यासाठी अखेर या ठिकाणी मार्ग मोकळा झालाय. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कृषी विभागाला ऑर्डर देखील या ठिकाणी देण्यात आले. त्यामुळे डीबीटच्या माध्यमातून हे पैसे आता त्या ठिकाणी वितरण होणार आहेत. फक्त 10 जिल्ह्याचा या ठिकाणी समावेश करण्यात आलाय. बघा, नमोचे वितरण होणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. आपला गणेश उत्सव धूमधडाक्यात व्हावा या ठिकाणी नमोचे वितरण म्हणजे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 2000 रुपये यावे आणि 2000 रुपये येऊन त्यांना गणपतीच्या सजावटीसाठी हे पैसे मिळावेत, यासाठी सरकारने अखेर शेतकऱ्याचा विचार केलेला आहे. त्यामुळं शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 2000 रुपये नमोचे सोडण्याचा अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे. आणि आता कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी म्हणजे दुष्काळग्रस्त आहेत, अवकाळी जास्त पाऊस पडलाय, त्या 10 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला 2000 रुपये सोडले जाणार आहेत. हे तुम्ही आता काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे. सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात देखील आले, जशा प्रकारे 1 रुपया भरून जो पीक विमा भरला होता तुम्ही, ज्यामध्ये जशा प्रकारे घोटाळे झाले होते, तशाच प्रकारे नमो शेतकरी योजनेमध्ये देखील मागचा जो 6वा हप्ता शेतकऱ्यांना दिला होता तो देताना या ठिकाणी घोटाळे झाल्याचं सरकारला आता पाहायला मिळाले. असं देखील सरकारकडून आता सांगण्यात आले. सर्व शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही, कारण देखील त्याचा आता समोर आलंय. नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जो मागच्या वेळी शेतकऱ्यांना दिलेला होता त्यामध्ये खूप सारे घोटाळे झाल्याचं आता समोर आलंय. त्यामुळे गेल्या 15 ते 20 दिवसापासून कृषी अधिकाऱ्यामार्फत अनेक शेतकरीची चौकशी देखील आता करण्यात आली. तुम्हाला वाटत असेल की आमची जी चौकशी झाली नाही, तुमची चौकशी झाली नाही म्हणजे सर्वात लक्षात ठेवा, नमो शेतकरी योजनेचा तुम्ही अर्ज भरताना जो आधार कार्ड तुम्ही दिलेलं होतं, जे पॅन कार्डचं झेरॉक्स तुम्ही त्या ठिकाणी दिलं होतं, फार्मर आयडी कार्ड काढताना जी कागदपत्रे तुम्ही दिली होती त्याच्या माध्यमातून तुमची चौकशी या ठिकाणी आतापर्यंत करण्यात आली. यामध्ये तपासणी दरम्यान असं उघडकीस आलंय की तुम्ही चुकीच्या मार्गाने अनेक शेतकऱ्यांपर्यंत आता लाभ घेतलेले आहेत. तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, तसेच फार्मर आयडी कार्ड असेल, तरी सुद्धा अनेक शेतकरी यामधून हप्ता यांना मिळणार नाही असं देखील सांगण्यात आलंय. असं का सांगण्यात आलंय तर बघा, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल, आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले, जर तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असेल तर तुम्हाला खरोखर तुम्ही त्या ठिकाणी लाभ घेतात असं देखील सांगितलंय. परंतु यामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड त्या ठिकाणी फार्मर आयडी कार्ड हे दोन्ही जर तुम्ही काढला असेल तर यामधून सुद्धा अनेक शेतकरी अपात्र होणार आहेत. त्याचं कारण असं सांगितले बघा, अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी असं जाणवलं की फार्मर आयडी कार्ड त्या ठिकाणी काढले आणि पीएम किसान योजनेचा त्या ठिकाणी 4 महिन्यातून एकदा 4,000 त्या ठिकाणी बँकेत येतात. त्यामुळे पात्र नसलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा चुकीच्या मार्गाने फार्मर आयडी कार्ड काढले. या आशेने शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्ड आतापर्यंत काढलं होतं आणि पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ शेतकरी घेऊ लागले होते आणि चुकीच्या मार्गाने जे शेतकरी पात्र नव्हते ते सुद्धा आता लाभ घेऊ लागलेत असं देखील समजण्यात आले. त्यामुळे ही योजना गोरगरीब शेतकरीसाठी काढण्यात आली. तुम्ही जर चुकीच्या मार्गाने नमो योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला सुद्धा 7वा हप्ता बँकेच्या खात्यावरती दिला जाणार नाही. बघा, शुक्रवार दिनांक पाहिलं गेलं तर आपला सर्वांचा लाडका बाप्पा देखील 2 दिवसामध्ये त्याची स्थापना होत आहे. त्यामुळं गणपती स्थापना गोड व्हावी त्याच्या निमित्ताने शेतकऱ्याच्या खात्यावरती 2000 रुपये सोडले जाणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती आता महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा गणेशोत्सव गोड व्हावा आणि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 2000 रुपये सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील आता समोर आलेली आहे. तुम्हाला पाहिजे जो गणेश स्थापना आहे, ज्यावेळेस आपले गणपती बसणार आहेत
गणपती बसल्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत गणपतीच्या सणानिमित्त शेतकऱ्याच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून हा हप्ता सोडला जाणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। परंतु एक अशी अडचण निर्माण झाली, फक्त 10 जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडले जाणार आहेत हे सुद्धा या ठिकाणी स्पष्ट झाले। अनेक शेतकरी चुकीच्या मार्गाने पैशाचा लाभ घेत होते, त्यामुळे तुम्ही पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड काढला नसेल किंवा फार्मर आयडी कार्ड चुकीच्या मार्गाने तुम्ही काढला नसेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्या ठिकाणी 10 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वाटप होणार आहे। बघा, तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट या ठिकाणी मी सांगणार आहे। ती लिस्ट देखील कोणता जिल्हा आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा गणपतीच्या दिवशी हे पैसे सोडले जाणार आहेत याची संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। आता काय झालंय नेमकं, अनेक शेतकऱ्याचं काय झालंय, उत्पन्न अगदी 5 लाख 10 लाख इतकं वाढलेलं आहे। अशा शेतकऱ्यांना हा हप्ता दिला जाणार नाही अशी माहिती देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। कारण नमो शेतकरी योजना फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यासाठी काढण्यात आले। तुमचं जर उत्पन्न जास्त असेल, तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी परमिशन नाही, तरी पण तुम्ही त्या ठिकाणी हप्ता घेत असाल तर आता इथून पुढे जो 7वा हप्ता आहे अशा शेतकऱ्यांना वगळून फक्त जे गोरगरीब शेतकरी आहेत त्यांच्याच माध्यमातून हप्ता सोडला जाणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। आता कोणते जिल्हे त्या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेचे त्या ठिकाणी लाभ घेत आहेत, 2000 रुपये त्या जिल्ह्यामध्ये येणार आहेत, तुम्हाला मी लगेच आता 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे। त्यामुळे आता हा जिल्हा या 10 जिल्ह्या, तुमचा जिल्हा या 10 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे का तुम्ही नक्की बघायचं आहे। तुमचं आधार कार्ड लिंक केलं असेल, फार्मर आयडी कार्ड काढला असेल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आता समोर आलेली आहे। प्रत्येक जिल्हा महत्वाचा आहे, तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे। यामध्ये पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे सांगली जिल्हा। जर तुम्ही सांगली जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत असाल तर सांगली जिल्ह्यासाठी सगळ्यात मोठी बातमी आनंदाची तुमच्यासाठी आलेला आहे। त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आलाय तो म्हणजे अकोला। तर तुम्ही अकोला जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्यासाठी देखील अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आता अनेक जिल्ह्यामध्ये शेती पिकाचं खूप सारं नुकसान या ठिकाणी झालं होतं, यामध्ये शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी देखील आलेली आहे। म्हणजे गणेशोत्सव अनेक शेतकऱ्याचा गोड व्हावा, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने देखील आता विचार केलेला आहे आणि 3 टप्प्यामध्ये या नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आणि 3 टप्प्यामध्ये पहिल्या जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर पहिल्या टप्प्यामध्ये 10 जिल्हे घेण्यात आले आहेत, त्यानंतर 12 जिल्हे, त्यानंतर राहिलेल्या ह्याच्या टप्प्यामध्ये संपूर्ण जिल्हे घेण्यात येणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। आता बघा, या ठिकाणी त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतरचा बीड, त्या ठिकाणी जालना, पाहिलं गेलं तर धाराशिव, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, परभणी, धुळे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा या जिल्ह्यामध्ये लवकरच हप्ता जमा होण्याची शक्यता सरकारकडून आता वर्तवण्यात आलेली आहे। आणि सरकारने पूर्णपणे तयारीच या ठिकाणी गणेशोत्सवामध्ये तयारी केलेली आहे। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला असे शेतीविषयक माहिती घेण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुरा युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। जय जवान जय किसान। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।